प्रश्न तिसरा आहे. खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यच्या स्वरूपात लिहायच्यात आणि ए बी सीच्या किमती ठरवायच्या. तर या किमती ठरवायचं त्याने सांगितलेलं आहे. मग तिसऱ्यामधला पहिलं उदाहरण आहे. 2y बरोबर 10 वजा वाय वर्ग. वाय वर्गला डाव्या साईडला नेलं की अधिक वाय वर्ग होणार, अधिक 2y आणि 10 पण डाव्या साईडला जाऊन वजा 10 होणार. वाय वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. आता या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून आपल्याला ए बरोबर, आता वाय वर्गचा सहगुणक काही नाही म्हणजे 1, म्हणजे एची किंमत आली 1, बीची किंमत, वायचं सहगुणक आहे 2, बीची किंमत आली 2 आणि सी बरोबर वजा 10. एची किंमत 1, बीची 2 आणि सी वजा 10. दुसरं समीकरण आहे एक्स वजा 1चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. एक्स वजा 1चा वर्ग कंस सोडवला. जर 2 पद असेल तर पहिल्याचा वर्ग वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट आणि दुसऱ्याचा वर्ग. मग एक्सचा पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग वजा एक्स गुणिले 1 एक्स आणि त्याची दुप्पट म्हणजे 2x, एक्स वर्ग वजा 2x आणि दुसऱ्याचा वर्ग अधिक 1, एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर 2x अधिक 3. उजव्या साईडची सगळी पदं डाव्या बाजूला घ्या. एक्स वर्ग वजा 2x अधिक 2x पण डाव्या साईडला जाऊन वजा 2x होईल, अधिक 1 आणि अधिक 3चं वजा 3 होईल. वजा 2x आणि वजा 2x यांची बेरीज होईल एक्स वर्ग वजा 4x आणि 1 वजा 3 वजा 2. तर एक्स वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण मिळेल. या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून आपल्याला ए बरोबर 1, बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर वजा 2 मिळेल. प्रश्न क्रमांक तिसऱ्यामधला तिसरा आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसामध्ये 3 वजा x. आता कंसाच्या बाहेर वजा दिलेला आहे. एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 वजा वजा अधिक x. वजा 3 आणि x डाव्या बाजूला घ्या. एक्स वर्ग अधिक 5x अधिक x डाव्या बाजूला घेऊन वजा x होणार आणि अधिक वजा 3चा अधिक 3 होणार बरोबर 0. 5xमधून x गेला, 4x राहिले. मग मिळणारं वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून ए बरोबर 1, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 3 मिळेल. 3m वर्ग. पुढचा प्रश्न आहे चौथं उदाहरण आहे. 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. 3m वर्ग वजा 2m वर्ग अधिक 9 बरोबर 0. बरोबरच्या उजव्या साईडचे जे पदं आहे ती डाव्या साईडला घेतल्यानंतर अधिकचं वजा आणि वजाचं अधिक होतं. मग 3m वर्गमधून 2m वर्ग गेले, 1m वर्ग राहिला. m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं यमचं पद नाही आहे, मधलं पद नाही, त्यामुळं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिल्यांदा करून घ्यायचं सामान्य रूपामध्ये. मग यम वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. आता या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून एक्स वर्गचा म्हणजे यम वर्गाचा सहगुणकाला काही नाही म्हणजे 1, ए बरोबर 1, बीचं म्हणजे सिंगल जे एक्स पद आहे मधलं त्या पदाचं सहगुणक काही नाही म्हणजे 0, बी बरोबर 0 आणि सीची किंमत आली 9. ए बरोबर 1, बी बरोबर 0 आणि सी बरोबर 9. पाचवं उदाहरण आहे. पी कंसामध्ये 3 अधिक 6p बरोबर वजा 5. पीने आतमधल्या पदांना गुणायचे, कंसातल्या पदामध्ये गुणायचं आहे. 3 गुणिले पी 3p अधिक 6p गुणिले पी 6pचा वर्ग बरोबर वजा पी वजा 5. आता 6p वर्ग म्हणजे पहिल्यांदा वर्गसंख्या घ्यायची. 6p वर्ग अधिक 3p वजा 5ला डाव्या साईडला घ्या, अधिक 5 झाले बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये मिळालेलं आहे. आता या वर्ग समीकरणाची तुलना आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून एक्स वर्गचा सहगुणक आहे 6, इथं पी वर्ग आहे ना, त्यामुळं पी ए बरोबर 6, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 5. ए बरोबर 6, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 5. सहावं उदाहरण आहे. एक्स वर्ग वजा 9 बरोबर 13. एक्स वर्ग वजा 9 वजा 13 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 9 आणि 13 यांची बेरीज होणार, पण चिन्ह वजाच राहणार. एक्स वर्ग वजा 22 बरोबर 0. सामान्य रूपामध्ये करून घ्या वर्ग समीकरण.
एक्स वर्ग अधिक शून्य, एक्सचं मधलं पद नाही त्यामुळे शून्य घेणार आपण सहगुणक. मग एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा 22 बरोबर शून्य. या वर्ग समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून आपल्याला ए बरोबर 1, बी बरोबर 0 आणि सी बरोबर वजा 22 मिळेल. या पद्धतीने प्रश्न 3 हा समाप्त होतोय.